सो मित्रांनो, गुड मॉर्निंग. पुन्हा एकदा नमस्कार आणि तुमचा माझ्या ह्या चॅनलवरती स्वागत असा. प्रथमेश आरोणे चॅनलवरती. आणि आता मी आणि दादा चाललो भेकरकोंडात. भेकरकोंड हे एका नदीचं नाव आहे. आणि तशा ॲक्च्युली आमच्याकडे नदी ह्याला की एकच नदी आहे, पण प्रत्येक ठिकाणी त्याची नावं वेगवेगळी आहेत. नाव म्हणजे पाणी राहिल्यामुळे साठल्यामुळे ज्या ठिकाणी कोरगड भाग असतो तिथे पाणी साठतं, त्याला कोंडी नाव कोंड दिलं जातं. कोंड म्हणजे एक भेकरकोंड आहे, मग एक रामेश्वराची कोंड आहे. अशा अनेक कोंडी आहेत. खाली आंब्याची कोंड आहे. आंब्याची कोंड आहे. कशा आहेस? तर मग आता तिकडे चाललो आम्ही आंघोळ करायला. एक्सपिरियन्स तुम्हाला दाखवतो तिकडचा व्हिडिओ. जायचे होते मासे पकडायला, पण थोडासा मुंबईला जायचं असल्यामुळे टाईम लेट आहे, तो काय झाला नाही. मासे नाही पकडणार. दादा आमचा मासे चांगले पकडतो. म्हणजे ते पितळी बघा, ते लावतात ना पितळी वगैरे, त्यामुळे. सो मी नेक्स्ट टाईम कधी मौका भेटला तर ते दाखवत आहे. पुढच्या वर्षी तर मे महिन्यात परत रिटर्न आलो तर चिंटू असताना तेव्हा ट्राय करू, बघूया. सो आता हा बघा, म्हणजे आमच्या गावातले ते बघत असतील. आता हा इथे रस्ता बांधला आहे. मागच्या वेळेला रस्ता नव्हता. मस्त याचं पण काम छान झालं, रस्त्याचं काम. आपण प्रॉपर जरा डांबरीकरण केला. आता कुठपर्यंत? ओके, खालपर्यंत गेला. खालपर्यंत गेला, पण छान झाला रस्ता. मोठं जातं पाणी. आता आपण डायरेक्ट मळ्यात ना चाललो आम्ही भेकरकोंडात आंघोळी. पहिली ह्या टायमिंगला चिक्कार बोरं असायची. चिक्कार म्हणजे खालच्या वाडची, मधल्या वाडची लय बोरं असायची. म्हणजे पाण्यात एवढे पकडापडी खेळायचे बघले. आता काय नाही. तो येलो पाटणा आमचं स्वप्न यायचं कुत्रा आमका बघितलं जाताना येऊ पण येलो. चल जा, ये रे. सो मित्रांनो, ही आमची भेकरकोंड. आमचे दादा साहेब गेले पुढे. माका जाऊचा पण कळत नाही फोन कसं घेऊन जाऊ तिकडे. दादा तिकडे गेलो. आता थंय ना आम्ही पल्लीला उडी मारायचो त्याच खडप्यावर ना. पाणी जाम फिरायलाय. काय आलाय? उराली कोण? काय वरती आलाय? उराली कोण? का पुराली कोण? हे अरे ते पण ते काढलं सगळं. हे बघ केलं नाही. हे बघ यो मित्रांनो, तर काय आला सर्वात पहिली खची भयंकर नदी इकडे होती. तर ही म्हणजे भयंकर म्हणजे आता हे जे आहे ना, हे इथे आम्ही इकडे उडी मारायचो. ते इथे पाणी ऑलमोस्ट 2-3 पुरुष पाणी असायचा पहिला. तर ह्याने उडी मारून काय वाटायचं नाही. आता एक दादा म्हणतात तर हे काहीच नाही राहिला. म्हणजे त्याला हे बघा. सुमित्रांनो, आता हे बघा जशी आता काय गावात कंडिशन अशी होऊ लागली. आता असा गाव खाली होत चालला बिकॉज ऑफ म्हणजे पोटापाण्यासाठी लोक पोरं सगळी आता मुंबईला गेली. त्यामुळे नदीमध्ये आता कोणी येत नाही पोहायला. जसं मगाशी मागच्या वेळी मी मागच्या ब्लॉगमध्ये जो तुम्ही व्हिडिओ बघितला असाल त्याचा खडप्यातला वगैरे याच्या जंगलातला, अनेक गोष्टी आता बदल होत चाललेत. कधी काळी ह्याच्यामध्ये कोंडीमध्ये जेव्हा पूर्वीच्या काळी पाणी एवढं भयंकर होतं की इथे कोण माणसं आंघोळीला नाही यायची. आणि आता अवस्था आहे, आता कोणच येत नाही. त्याला कारण वेगळं आहे. त्यावेळी यायची नाही कारण का भयंकर भरली असायची. आता प्रॉपर आहे तरी कोण येत नाही कारण का माणसात नाही राहिली. ही कंडिशन आहे. आता गाव बदलत चालला. ओके. आणि त्याला कारण फक्त एकच की माणसं आता मुंबईला जायला लागली पोटापाण्यासाठी, जे की त्यांच्या सगळ्यांचे वैयक्तिक कारण आहेत. पण हे टिकलं पाहिजे कारण का हे फार महत्त्वाचं आहे. जसं आपण म्हणतो की आपण लोक फॉरेनला जातात, त्यांना काहीतरी नवीन बघायला मिळतं. हे त्याहून जास्त महत्त्वाचं आहे माझ्या मते. आणि आहे ना, आपण लक्ष ना मग नको तिथे रिस्क घेऊ पण नकोस.
मित्रांनो हे बघा, हे बघा, याची अवस्था बघा काय आहे ती बघा. म्हणजे मला असं वाटत होतं मी जेव्हा लहानपणी इकडे जेव्हा शिकू गेलो होतं ना, म्हणजे पोहू गेलो होते तर शिकणार होता एक प्रकारचा. बुडाला होता मी इकडे. हे बघा, आमच्या गावात तर कोण बघत अशी पोरा आता जी मुंबईगत ही सध्या आपली अवस्था आपल्या बेकार कोंडाची. हे बघा मी चालतो इकडे. हे बघा दादा तकडे चालता तकडे मला वाटतं 1.5-2 पुरुष ते पाणी असायचा पहिला. किती 1.5 ते 2 पुरुष पाणी 100% ते पाणी होता. 10 ते चालता खाली बर्फासारखं पाणी असतं, बर्फासारखं. ही अवस्था आमच्या नदीची आता राहिली. एवढा मासे भरपूर भेटतील. मासे मित्र काय रे मासे गुरुचे मासे काय तर मासे खाऊ पण हा कोण. मला वाटत नाही की पोहायला तरी बनवून उड्या मारायचं तरी सुख भेटेल. काहीच नाही पाणी आहे, काही नाही पाणी खाली एकदम. फक्त एवढंच आहे याच्या खाली आतल्या बाजूला खोलगट भाग आहे. म्हणजे आता ही बघा तुम्हाला ते दिसतंय ना, हे असं आलंय ना, त्यानंतर खाली असं आहे. याच्यामध्ये असं क्रॉस जाऊ शकतो आपण खाली. आता असा गेला, ही अशी आहे, ही असं आहे, क्रॉस जाऊ शकतो पूर्ण डीप असं क्रॉस आहे. ज्याला माहिती आहे तो आतमध्ये बुडून जाऊन रिटर्न येऊ शकतो. ज्याला माहिती नाही तो आपटना 100%. ते पण आता नाही, आता पहिल्या एवढं राहिलं ना बाहेर. पहिला पॅक झालं ते बघ ना, काय झालं ना ती पूर्ण खाली आतमध्ये येते राहिली. मला वाटत नाही की मी इकडे चालणं म्हणजे माझी आता हाईट किती बघा. मी ऑलरेडी माझी हाईट कमी आहे, त्यात मी इथे उभा आहे, काहीच नाही. आणि आम्ही ज्यावेळी होतो ते स्पेशल त्यांना माहीत असेल जे आधी गावची पोरं आहेत आम्ही ज्यावेळी होतो ना, लहानपणी होतो. आता हल्ली पण म्हणजे 2 वर्षापूर्वी पण ही इथून उडी मारल्या माळे आहेत व्हिडिओ. पण आता एवढी कंडिशन खराब आहे ना पोटीचे, कारण वरती रेती काढणं आणि सर्व गोष्टी होतात, त्यामुळे गोष्टी झाल्यामुळे प्रॉब्लेम होतो. ओके, तर ओव्हरऑल अशी आहे. पण जे आपले लहानपणीच्या आठवणी असतात त्या भरपूर महत्त्वाच्या असतात. आंघोळ करणं, मासे अंगाला जावणं, आता मस्त मासे अंगाला जावतात, त्या गोष्टी भरपूर महत्त्वाच्या आहेत. पोहणं, एन्जॉय करणं. ओके मित्रांनो ही अशी कंडिशन आहे. आता जी गावातली पोरं आहेत ते बघा बाबांनो, येवा एकदा ढेकर कोंडात. ठरवून मजा यायची, भरपूर उड्या मारायची. तुझे पाय सुद्धा आहे ना माझं काय 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 म्हणजे जास्त कोण येत नाही म्हणून अजून भीती वाटत पायाखाली कोण येला असं आहे. तर 10 पाणी थंड असायचं, आता खाली जागाच नाही आहे उरली आहे, पाणी थंड नाही. पहिलं भरपूर वरती जेव्हा वरचं पाणी गरम व्हायचं तेव्हा खाली उडी मारून मस्त थंड पाण्याचा आनंद घ्यायचो. परत वरती यायचं, खाली थंड पाणी असायचं. थकूक लय होता, पहिली सवय होती पोहूची. फक्त एवढंच आहे, पोहणं हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. कोकणात आल्यानंतर पोहणं बेस्ट वर्कआउट. वर्कआउट. आणि 3-3 तास 4-4 तास पाण्यात राहायचो. सकाळी 6-10 वाजता यायचो, दुपारी 3 वाजता रिटर्न. तोपर्यंत आई काठी घेऊन यायची नाही मारायला. तोपर्यंत आई मारायला काठी घेऊन ओढत यायची, तेव्हा जायचो इथून. यायचं जायचो की स्वप्न आहेत. ओके, जी आम्ही जगलो पटत नाही. आमची पुढची पिढी हे सगळं जगेल. आणि हा आनंद कधी भेटत नाही. आनंद घ्यायचा म्हटल्यावर इथे यावं लागतं, सहन करावं लागतं. समजलं, पाणी चांगलं असून खराब असून काही माहिती नाही, फक्त आपल्याला एन्जॉय करायचं आहे. थोडं पाणी गढूळ आहे आणि भरपूर काही त्याला कारणीभूत होत आहेत. पाणी साठवलं गेलं होतं, पहिलं साठवायची गरज पण नको होती, आता साठवलं जावं लागतं. त्या सगळ्या गोष्टी असतात. दादा तो आमचा प्रयत्न करता कुबे भेटतात का. ह्या काय रेखाची पिशवीली बघा. हे कुबे म्हणजे शिंपले हा, तर ते तो काढण्याचा प्रयत्न करतो. इकडे मोस्टली मिळतात,
ही सगळे बघा, ही वाळू आहे प्रॉपर, त्यामुळे मला माहीत नाही येणाऱ्या जनरेशनला काय बघायला मिळणार आहे, पण व्हिडिओ नक्की 100% असेल. नाही रा. सो मित्रांनो, झाला बघलं तुम्ही ही अशी अवस्था. हा पाणी असं नाही, मेच्या दरम्यान सुद्धा एवढा पाणी आहे मोठी गोष्ट. नंतर पावसामध्ये लय भरता पाणी, पण त्यावेळी मेमध्ये पण भयंकर पाणी असायचं सगळे. आणि आता असं नाही की ही काय वाईट कंडिशन आहे. रोजगारासाठी सगळी मुलं मुंबईला गेली, गरज पण सगळ्यांना आहे, बरोबर. पण अजूनही हे टिकलं आहे. एवढी इच्छा की अजून हे असं टिकलं पाहिजे पुढे पण. तर येणारी जनरेशन जी आहे, आमच्या पुढची पिढी, आणि ते पण ह्याचा आनंद घेऊ शकतील. हे एक इंटेन्शन असलं पाहिजे सगळ्यांचं, आणि जे की गरजेचं पण आहे. आणि कारण का हे नॅचरल रिसोर्स आहेत, हे असेच नाही मिळत, हे क्रिएट केलेले नाहीत, हे झालेले आहे ऑलरेडी. आणि हे येणारी 50 वर्ष 100 वर्ष ही टिकावं, कारण का हे ह्या काही वर्षातच झालेला बदल आहे. आता मित्रांनो चाललो घराकडे, आणि या उन्हातनं आणि नदीतनं आंघोळ करून निघाल्यावर नदीपासून घरापर्यंत जायचा जो स्ट्रगल आहे ना, ही बेकार. कारण का ह्यात स्किन तुमची पूर्ण इश्यू होतो इकडे.